घराचं स्वप्न साकारायचं म्हटलं की होम लोन घेणं गरजेचं ठरतं। होम लोन घेताना कोणती काळजी घ्यावी, कोणती बँक सध्या होम लोनचं बेस्ट डील देते, जाणून घेऊया। घर खरेदी करताना महत्त्वाचं असतं ते होम लोन। होम लोन साठी आज बाजारात 100 पेक्षा जास्त पर्याय उपलब्ध आहेत। पण होम लोनचा ऑप्शन निवडताना आपल्याला अनेक गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं असतं। अर्थात सगळ्यात महत्त्वाची असते ती घराची निवड। आपलं बजेट, आपली गरज यांचा विचार घराची निवड करताना महत्त्वाचा असतो। एकदा का घर निवडलं की मग सुरू होतो होम लोनचा शोध। खरं तर त्याची सुरुवात होते ती घर निवडतानाच। ज्या इमारतीत आपण घर घेणार असू त्या इमारतीला होम लोन मिळू शकतं का हे तपासणं गरजेचं असतं। याची खातरजमा घर खरेदी करण्यापूर्वीच करून घ्यायला हवी। आपल्याला होम लोन किती हवं, आपल्या उत्पन्नात किती होम लोन मिळू शकतं, एकदा का या गोष्टींची चाचपणी झाली की मग सुरू होतो होम लोन देणाऱ्या बँकेचा शोध। होम लोन मध्ये फ्लोटिंग आणि फिक्स असे इंटरेस्ट रेटचे 2 पर्याय उपलब्ध असतात। त्यातला कुठला निवडायचा हे आपण सांगोपांग विचार करून ठरवायचं असतं। फ्लोटिंग इंटरेस्ट रेट फिक्स इंटरेस्ट रेटच्या तुलनेत कमी असतो, पण हा इंटरेस्ट रेट वाढू शकतो याचीही शक्यता गृहीत धरावी लागते। होम लोन घेताना फ्लोटिंग का फिक्स याचा निर्णय खूपच विचारपूर्वक घ्यावा लागतो। त्यासाठी आपण तज्ञांचीही मदत घेऊ शकतो। अर्थात फक्त इंटरेस्ट रेटच नव्हे तर इतरही बाबी होम लोनची निवड करताना महत्त्वाच्या असतात। फक्त इंटरेस्ट रेट नाही बघायची, दुसरे जे चार्जेस असतात, प्रीपेमेंट चार्जेस असतात, प्रोसेसिंग फीस, लीगल फीस, हे सगळे बघून तुम्ही डिसाइड करू शकता की तुम्हाला कोणत्या लेंडरकडे जायचं आहे। होम लोनच्या मार्केटवर एक नजर टाकूया। जर आपण 20 वर्षांसाठी होम लोन घेणार असू तर सध्या प्रतिवर्षी विविध बँका अशा प्रकारे व्याजदर आकारतायत। स्टेट बँक ऑफ इंडिया आणि HDFC बँकेचा होम लोन व्याजदर आहे 10.25%। बँक ऑफ महाराष्ट्र, ऍक्सिस बँक, ICICI बँक यांचा व्याजदर आहे 10.50%। IDBI बँकेचा व्याजदर आहे 10.75%। बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा 20 वर्षांसाठी प्रतिवर्षी फ्लोटिंग व्याजदर आहे 11%। कॉर्पोरेशन बँक आणि कॅनरा बँक यांचा व्याजदर आहे 11.25%। होम लोनचे वाढते व्याजदर हा घर घेणाऱ्यांसाठी नेहमीच चिंतेचा विषय असतो। त्यामुळे येत्या काळात व्याजदर कसे असतील याबद्दल ग्राहकांमध्ये उत्सुकता असते। अर्थव्यवस्थेतल्या अनेक बाबी होम लोनचे व्याजदर ठरवत असतात। तज्ञांच्या मते येत्या काळात व्याजदर कमी होण्याची चिन्ह नसून आहे ते व्याजदर स्थिर राहिलं तरीही ग्राहकांनी समाधान मानावं अशी स्थिती आहे। इंटरेस्ट रेट आता आपण सध्या लास्ट 15 महिन्यात बघतोय की सतत वाढलेली आहे आणि वाढतच आहे। पण आता असं लोकांना वाटू लागलं आहे की आता ते काहीतरी नियर दी पीक आहे, आणखीन वाढू शकते, कदाच आणखीन 0.25% वाढू शकते, खूप झाले तर 0.5% पण वाढू शकते, पण ब्रॉडली त्याच्या जास्त वाढणार नाही असं मार्केटमध्ये ब्रॉडली कन्सेन्सस आहे। भविष्यात फार अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून होम लोनची निवड फार विचारपूर्वक करावी, कारण अखेर ग्राहक आणि बँक या दोघांनाही एकमेकांबद्दल वाटणारा विश्वास कायदेशीर बाबींइतकाच महत्त्वाचा असतो। होम लोनचं प्रीपेमेंट, होम लोनची वसुली, काही कारणानं होणारा विलंब, होम लोनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर करावी लागणारी कागदपत्रांची पूर्तता या सगळ्या बाबी होम लोन देणारी बँक कशा प्रकारे हाताळते याचीही माहिती ग्राहकाला असायला हवी। घर घेणं म्हणजे असतो एक आनंद सोहळा, त्यामुळे ज्या दिवशी आपलं होम लोन मंजूर होतं तो दिवस आनंद सोहळ्यातला एक खऱ्या अर्थानं महत्त्वाचा दिवस असतो।